हॅलो नमस्कार, मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। व्हिडिओला सुरुवात केली, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर आज आहे रविवार आणि आता बरोबर सकाळचे 11 वाजलेत। नाश्ता चाललेला आणि आज मी बनवत होते नाश्त्यामध्ये साबुदाणा वडा। तर आता तेलकट तरी आपल्या शरीरासाठी इतकं चांगलं नसतं, पण साबुदाणा वडा मी खूप दिवस झालं बनवलेलाच नव्हता आणि खिचडी किंवा साबुदाणा वडा आम्हाला खूप आवडतो, त्याच्यामुळे मी अधूनमधून बनवत असते। त्याला काही उपवासाची गरज लागत नाही, आवडत असल्यामुळे मी सारखी बनवत असते। पण खिचडी बनवते, वडा इतकं जास्त मी नाही बनवत। पण खूप दिवस झाले साबुदाणा वडा खाल्लेलाच नव्हता, तर म्हटलं आज बनवू आणि तेच चाललेलं। कालच मी साबुदाणा भिजत घातलेला आणि मस्त सकाळी आता साबुदाणा वडा बनवत होते। तर आता जेव्हा मी पहिल्यांदा बनवलेलं होतं तेव्हा मला इतकं माहिती नव्हतं, म्हणजे काय काय त्याच्यामध्ये घालायचं असतं ते तरी माहिती होतं, पण जेव्हा आपण पहिल्यांदा बनवतो त्यातूनच आपण काहीतरी शिकतो। तर मलाही तसंच झालं, म्हणजेच मी जेव्हा पहिल्यांदा साबुदाणा वडा केला होता तेव्हा ते साबुदाणा वडा ना तेलातच फुटत होता आणि पूर्णपणे तेल अंगावरती उडत होतं, कारण त्यावेळी मला इतकं माहिती नव्हतं। म्हणजे बाकीचं जे काही टाकायचं असतं त्याच्यामध्ये किंवा घालायचं असतं ते सगळं माहिती होतं, पण साबुदाणा पूर्णपणे तेलामध्ये फुटत होता किंवा अंगावरती ते सगळं काही उडत होतं। पण मी असंच एखाद्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की साबुदाणा फुटतो किंवा कसं ते करायचं किंवा काय, तर तेव्हा मला माहिती पडलं की आपण जे साबुदाणा असतो तर ते चांगलं असं मॅश करून घ्यायचं, जेणेकरून साबुदाणा जे आहे तर ते अखंड नाही राहिला पाहिजे। त्यामुळे मग ते कसं अखंड राहिला ना की ते तेलामध्ये फुटतं, त्यामुळे त्याला चांगलं मॅश करून घ्यायला पाहिजे। तर ते मला तेव्हा माहिती पडलं आणि ह्यावेळेस अगदी मी छान पद्धतीने बनवलं, म्हणजे इतकं काय तेलामध्ये फुटलं नाही किंवा अंगावरती पण उडलं नाही। आणि जेव्हा पहिल्यांदा बनवतो तेव्हा आपल्याला इतकं माहिती नसतं, त्यातूनच आपण काहीतरी शिकतो। माझंही अगदी तसंच झालं, पहिल्यांदा केलं तेव्हा मला इतकं माहिती नव्हतं, पण नंतर मी असंच एखाद्या व्हिडिओमध्ये बघितलं तेव्हा माहिती पडलं की साबुदाणा छान मॅश करून घ्यायचा असतो, अखंड राहिला की तो तेलामध्ये फुटतो। आणि मग ह्यावेळी अगदी छान व्यवस्थित असं मी बनवलेलं। आणि आज होता रविवार आणि रविवार म्हटलं की काही ना काहीतरी नॉनव्हेज असतंच घरामध्ये। तर आज सुरमई आणलेली, पावसाळ्याच्या आधी खाऊया म्हटलं, कारण की मग परत पावसाळा सुरू झाला की मग नाही मिळणार। आणि आज माझ्याच आवडीचं जेवण होतं, म्हणजे सुरमई माझी फेवरेट आहे आणि साबुदाणा वडासुद्धा आम्हाला आवडतो, त्यामुळे आज सगळं काय आवडीचंच होतं नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये। आणि स्वयंपाक हे आवरून संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बाहेर। आणि आज तरी वातावरण पूर्णपणे वेगळंच होतं, जसं की आज ऊन अजिबात आलं नाही, म्हणजे थोडंसं ऊन सकाळी आलं होतं, तिथून पुढे परत दिवसभर पूर्णपणे आभाळच आलेलं आणि सगळं म्हणजे असं आजचं वातावरणच वेगळं होतं, पूर्णपणे आभाळच आलेलं, जरा अजिबात ऊन नव्हतं। तर नाश्ता वगैरे झाला, त्यानंतर भांडी इतकी पडली होती आज आणि जास्तच भांडी पडली होती, तर म्हटलं आधी भांडी घासून घेऊ। आणि माझं बाकीचा स्वयंपाक देखील झालेला, भाकरी बनवली होती किंवा सुरमईचं थोडंसं मी कालवणसुद्धा बनवलेलं। आणि त्यानंतर मग बाकीचं जे सगळं काय आवरून घेतलं आणि मग शेवटला सुरमई तळायला घेतली, म्हणजे पहिलं तरी त्याला मसाला हे सगळं मी लावून ठेवलेला आणि बाकीचं सगळं मी स्वयंपाक आवरून घेतला आणि शेवटला मग सुरमई मस्त अशी फ्राय करून घेतली। तर आता दोन्ही वेळेस तर स्वयंपाक मी केलेला, त्यामुळे मला संध्याकाळी काही स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं। आणि भांडी इतकी पडली होती सगळं काय, आणि जास्त तिथंच अडचण वाटायला नको किंवा मग एकदम अशी भांडी पडली ना की मग पूर्ण असं बेसिन भांड्यानं भरतं, त्यामुळे म्हटलं पहिले तरी भांडी घासून घेऊ। भांडी घासली आणि त्यानंतरच मग शेवटला आता सुरमई फ्राय करायला घेतली। तर आता पाऊस सुरू झाला की परत भेटणार नाही, त्यामुळे म्हटलं पावसाळ्याच्या आधी खाऊन घेऊ, त्यामुळे आज आणली होती। आणि मस्त असं स्वयंपाक सगळं काय आवरून घेतला, किचन छान स्वच्छ करून घेतलं आणि मग संध्याकाळी आम्ही जाणार होतो बाहेर। तर बाहेर कशासाठी, तर बाहेरचं मला जास्त काही व्हिडिओ घेता आला नाही, मी ठरवलेलं बाहेर गेल्यानंतरसुद्धा व्हिडिओ घ्यायचा, पण झालं असं ना की संध्याकाळची एवढी गर्दी असते। आम्ही 6 वाजता तरी घरातून निघालो होतो, आम्ही गेलो होतो घाटकोपरला संध्याकाळी। आता आमच्या लग्नाचा वाढदिवस आलेला आहे ह्या महिन्यात आणि त्यासाठी मला साडी घ्यायची होती, साडी घेऊ की ड्रेस घेऊ मला तेच कळत नव्हतं, पण शेवटी मी साडीच घेतली आणि ड्रेस पण घेतलेलाच आहे। आणि मग
संध्याकाळी आम्ही गेलो होतो 6 वाजता तरी निघालो होतो आणि इतकी बाहेर गर्दी होती, म्हणजे संध्याकाळची गर्दीच असते मार्केटला गेलं तरी कधी असं रिकामं दिसणार नाही. तर संध्याकाळची एवढी गर्दी असते, त्यामुळे मग संध्याकाळचं म्हणजे कसं जास्त तरी व्हिडिओ घेताच येत नाही बाहेर गेल्यानंतर काही खरेदी करीत असाल तर. तर आत्ता माझा स्वयंपाक सगळा झाला. मला आज आवरायला खरंच खूप उशीर झाला, म्हणजे 1:30 तरी वाजलं सगळं काय आवरायला, कारण नाश्ताही केला. त्यानंतर नाश्ता केल्यानंतर लगेच काय मी स्वयंपाक करायला नाही घेतला. सगळं झाल्यानंतर थोडा वेळ बसले, नाश्ता झाल्यानंतर थोडा वेळ बसले आणि त्यानंतर मग स्वयंपाक आवरायला घेतला. मी पटपट असं स्वयंपाक आवरून घेतला. किचन छान स्वच्छ धुवून घेतलं, कारण ते मच्छी बनवलं त्यामुळे सगळं तेलकट किंवा असं घाण झालं होतं. रवाही सगळीकडे सांडला होता किंवा तेल उडलं होतं, त्याच्यामुळे मग पहिले तरी छान स्वच्छ घासून धुवून घेतलं किचन. ते सगळं झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता मी मस्त अशी तयार झाले आणि आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी. तर आता ह्यावेळी मी घाटकोपरला गेले होते. जास्त तर आम्ही भांडुपला जातो, जवळ पडतो म्हणून, पण म्हटलं यावेळी घाटकोपरला जाऊ, तसंच मस्त फिरून येऊ. खूप दिवस झाले बाहेर कुठे जायला मिळालंच नव्हतं आणि त्यामुळे मग आम्ही घाटकोपरला गेलो होतो. तर मस्त अशी मी साडी घेतली. आता लग्नाचा वाढदिवस आला आहे त्यामुळे. तर मला कळत नव्हतं साडी घेऊ की ड्रेस घेऊ, काहीच समजत नव्हतं, पण जे आवडेल ते घेता येईल म्हटलं. त्यामुळे आम्ही गेलो आणि तिथे मला एक साडी आवडली, तर म्हटलं साडीच घेऊ. जास्त तर मी ड्रेस घेतच असते, त्यामुळे म्हटलं साडी घेऊ. आता त्याचा ब्लाऊज वगैरे मी शिवायला देईन आणि अजून तसं तरी लांब आहे पण आणि संध्याकाळी गेलो होतो, पण मला जास्त तरी काही व्हिडिओ घेता आला नाही. मी ठरवलेलं की व्हिडिओ घ्यायचं बाहेर गेल्यानंतरसुद्धा, कारण की जास्त तर तुम्हाला मी घरातलेच व्हिडिओ दाखवत असते. रुटीन ब्लॉगच असतात, त्यामुळे म्हटलं आज थोडंसं बाहेरचं पण दाखवू. पण बाहेर इतकी गर्दी होती आणि गरमसुद्धा खूप गरम होत होतं. वातावरणसुद्धा म्हणजे असं आभाळ आलेलं तरीसुद्धा काहीच म्हणजे असं थंड वातावरण नव्हतं, गरम खूप होत होतं. त्याच्यामुळे बाहेर गेल्यानंतर आणि काही खरेदी करत असताना व्हिडिओ घ्यायला अजिबात जमत नाही आणि गर्दी पण खूप असते, त्यामुळे व्हिडिओ घ्यायला अजिबात जमत नाही बाहेर. त्यामुळे मग जास्त काही मला जमलंच नाही, अगदी थोडंसं व्हिडिओ मी घेतला होता, तेच मी दाखवलं आहे. आणि त्यानंतर काही घरासाठी सुद्धा गरजेच्या वस्तू घ्यायच्या होत्या आणि मी 2 असेच डेली वेअरसाठी 2 टॉप घेतलेले आहेत किंवा आणि काही घरासाठी वस्तू घ्यायच्या होत्या गरजेच्या, त्या पण घेतल्या. परत एकदा चेक केलं आणि फ्रीजसाठी एक छान असा कवर घेतलेला आहे, म्हणजे कपड्याचा. आत्ता माझ्याकडे जो आहे तर तो प्लॅस्टिक आहे, त्यामुळे म्हटलं कपड्याचा कॉटनमध्ये असं छान होतं, तर तो एक कवर घेतला. आणि माझ्यासाठी 2 मी टॉप घेतलेले आहेत. आणि बाहेर गेल्यानंतर ना, तर शॉपिंग म्हटलं कोणाला आवडत नाही, मला तरी खूप आवडतं आणि काही खरेदी करायचं म्हटलं की मला तर लय आवडतं. त्यामुळे मग साडी घेतलीच होती, पण म्हटलं 2 टॉप पण आवडली मला तिथं गेल्यानंतर, मग ते पण घेतलं मी. आणि घरासाठी काही वस्तू घेतल्या, म्हणजेच आपलं गॅस वगैरे पुसण्यासाठी कपडा असतो तर तो घेतला. झाडू घेतला गालाचा. आत्ता माझ्याकडे आधी होता तो पण गाला कंपनीचा झाडू होता, पण तो खराब झाला, खूप दिवस झाले खराब झालेला, पण बाहेर जायला काही होतच नव्हतं, त्यामुळे मग आता येताना तोही घेतला. परत काही पडदा घेतला आणि अशी बरेच काय आणखीन सामान घेतलेलं आहे. घरासाठी जे काय लागणार होतं सामान ते पण घेतलं आणि अशी भरपूर अशी स्वस्त मस्त अशी शॉपिंग केली. तर इतकं काही मी जास्त साडी दाखवलेली नाही आहे. बघू जेव्हा आता लग्नाच्या वाढदिवसादिवशी तेव्हा पण मी व्हिडिओ करेलच आणि तेव्हा मी नेसल्यानंतर तुम्हाला दिसेलच. तर अशी मस्त अशी शॉपिंग करून आलो आणि आम्ही घरी पोहोचलो आणि तेव्हा इतका मोठा पाऊस आला. असं वाटायला लागलं की नशीब घरात आल्यानंतर पाऊस सुरू झाला, नाहीतर मग परत त्याच्यामध्ये वेळ गेला असता, बाहेर कुठेतरी थांबावं लागलं असतं. पण आज इतका मोठा पाऊस आला, खूप मोठा पाऊस आला होता, पण आम्ही घरी येऊन पोचलो आणि तेव्हा पाऊस सुरू झाला, त्यामुळे नशीब. नाहीतरी मग बाहेर असतानाच पाऊस आला असता तर मग परत कुठेतरी थांबावं लागलं असतं. पण इतका मोठा पाऊस आला पण काहीच उपयोग नाही, कारण गरम व्हायचं तसं गरम होतच होतं. पाऊस पडल्यामुळे अजिबात थंड वातावरण काहीच नव्हतं, गरम तरी होतच होतं. तर असं सगळं काही सामान जे आणलेलं परत एकदा मी चेक केलं आणि छोटासा व्लॉग इथंच एंड करते. परत भेटू छानशा व्लॉगमध्ये.